नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी त्याचबरोबर नमो शेतकरी योजना या संबंधी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहित आहेच की 15वे इन्स्टॉलमेंट प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचं 15 नोव्हेंबरला प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचं सुद्धा पहिलं इन्स्टॉलमेंट आपल्याला 23 ऑक्टोबरला प्राप्त झालेलं आहे. आता आपल्याला दुसरं इन्स्टॉलमेंट हे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात, तसंच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचं 16वा इन्स्टॉलमेंट सुद्धा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची गाढ शक्यता आहे. मित्रांनो, त्यासाठीच आपल्याला पूर्वतयारी म्हणजे सर्वप्रथम आपल्याला आपले ई-KYC करणं अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत आपण ई-KYC करणार नाही तोपर्यंत आपल्याला तो लाभ मिळणार नाही. आपण या वेबसाईटच्या माध्यमातून PM किसान सन्मान निधी हे गुगलवर टाकून आपण ई-KYC करू शकतो. त्यासाठी आपल्याला फक्त आधार क्रमांक टाकण्याची गरज आहे. त्याचबरोबर अजूनही कुठल्या शेतकऱ्याच्या माध्यमातून फार्मर रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर आपण फार्मर रजिस्ट्रेशन सुद्धा या वेबसाईटच्या माध्यमातून करू शकतो. फार्मर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम फार्मर हा ग्रामीण भागातील आहे की शहरी भागातील आहे याविषयी माहिती द्यायची आहे. त्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे. त्याचबरोबर मोबाईल नंबर, त्यानंतर आपल्याला इथे राज्य निवडायचं आहे. मग नंतर कॅप्चा टाकून आपल्याला OTP येईल, तो OTP सबमिट करायचा आहे. मित्रांनो, हे केल्यानंतर आपल्याला एक नंबर प्राप्त होईल, त्याला रजिस्ट्रेशन नंबर म्हणेल. आपण हा रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकून आपला स्टेटस पाहू शकतो, आपला कुठपर्यंत झालेला आहे, आपल्याला कधी लाभ मिळेल, कोणत्या इन्स्टॉलमेंट मध्ये आपल्याला लाभ मिळेल, हे आपण या माध्यमातून माहिती घेऊ शकतो. थँक्यू.